लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल। कळमनुरी तालुका हिंगोली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर व पक्ष प्रभारी नागोराव पांचाळ साहेब, जिल्हा अध्यक्ष सुरेश धोत्रे, जिल्हा महासचिव रवींद्र वाडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। अजित मगर यांनी दोन तोंडी भूमिका न घेता वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करावी। वंचित बहुजन आघाडीचे 2019चे उमेदवार अजित भाऊ मगर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करा, दोन तोंडी भूमिका घेत असून वंचित बहुजन आघाडी व पदाधिकाऱ्याची दिशाभूल तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कॉल सुद्धा घेत नसल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होत आहे। अजित भाऊ मगर याच्यावर काय निर्णय घेणार येत्या काही काळामध्ये स्पष्ट होणार आहे। कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसातच असल्यामुळे 17 वार्डामध्ये आम्ही उमेदवार उभे करणार असे वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही स्वबळावर लढू असे कळमनुरी तालुक्याचे महासचिव राजू भाऊ कांबळे यांनी स्पष्ट केले आहे। अजित भाऊ मगर आपली काय भूमिका स्पष्ट करणार आहेत, सर्व जिल्ह्यांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले आहे। महेंद्र धोंगडे, युवा राज्य न्यूज साठी कळमनुरी। ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत का नाही आहेत, कारण आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आजही भेटत नाही। त्यांच्यासाठी दरवाजे मोकळे आहेत, त्यांचा संविधानिक अधिकार आहे, त्यांनी कुठेही जाऊ शकतात, कुठेही प्रवेश करू शकतात, काही करू शकतात, पण आधी वंचित बहुजन आघाडीची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी। त्याचं कारण, महत्वाचं कारण असं आहे की आता त्यांनी जर त्यामुळे अजित भाऊ मगरनी त्यांचा जेही काही राजकीय निर्णय त्यांना घ्यायचा असेल त्यांनी बिनधास्त घ्यावा। आम्हाला त्यांच्याकडून कोणतेही बंधन नाही, ते स्वतंत्र आहेत। वंचित बहुजन आघाडीचाही त्यांनी रस्ता निवडला तरी आम्हाला काय हरकत नाही, आणि दुसऱ्या पक्षाचा जर निर्णय घेत असेल तर त्याआधी त्यांनी वंचित बहुजन आघाडीबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी कुठेही प्रवेश जर घेतला तर वंचित बहुजन आघाडीचं नाव त्यांच्या नावासमोर लागून वंचित बहुजन आघाडीची बदनामी होणार नाही याची दक्षता देखील त्यांनी घ्यावी, नाही तर वंचित बहुजन आघाडी कदापि खपून घेणार नाही। त्यासाठी आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली। आम्हाला असं प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना वाटलं होतं की ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत, वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत, कारण विधानसभा झाल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये सुद्धा ते उपस्थित होते, पण अचानक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून दुरावा केला। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा नावाचा वापर त्यांनी कुठेही केला नाही। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा सुद्धा त्यांनी वापर कुठे केला नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमी गैरसमज राहिला होता की अजित भाऊ वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत, वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत। अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली, त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण नेहमी उडवाउडीचे उत्तरे देणे, कोणत्या आंदोलनामध्ये बोलू सुद्धा न येणे, बैठकीमध्ये न येणे, अशी दोन तोंडी भूमिका अजित भाऊ मगर यांनी केलेली आहे। काही दिवसा अगोदर लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली, वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांचं सीमा उल्लेखन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही दिवसा अगोदर शिवसेनेमध्ये मी जाण्याचं त्यांची इच्छुक आहे म्हणून आले, काही काँग्रेसमध्ये पण आले, बीजेपीमध्ये पण आले। अनेक अशा चर्चा होत असताना आम्हाला आज आपल्या माध्यमातून, पत्रकार बंधूच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वप्रथम तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा। दोन दगडावरती तुम्ही हात ठेवलेले आहेत, एकीकडे वंचित बहुजन आघाडीवरती बी हात ठेवलेला आहे, दुसरीकडे शिवसेनेमध्ये पण जाण्याचा तुमचा निर्णय निश्चित आहे। कधी म्हणता मी इकडे जाणार, कधी म्हणता तिकडे जाणार नाही। याचाच पाठपुरावा करण्यासाठी 3 ते 4 दिवसापासून आमचे अनेक तालुक्यातले पदाधिकारी व कार्यकर्ते अजित भाऊ मगर यांना सतत कॉल करत आहेत, पण ते आमचा कोणत्याही प्रकारचा कॉल रिसिव्ह करत नाहीयेत। व्हॉट्सअपला देखील त्यांना विचारणा करण्यासाठी आम्ही मेसेज केलेत, त्या मेसेजचे सुद्धा उडवाउडीचे उत्तर ते देत आहेत, पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं